चला आजच्या लेक्चरला आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट थेरम्स बघणार आहोत. इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या स्टेट बोर्डच्या पेपरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर दोनच थेरम आहेत या चॅप्टर मध्ये जे एकदम महत्त्वाचे. हे दोन्ही थेरम तुम्ही एकदम व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आणि तुमच्या लक्षात पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, सुरू करू आपण मग. पहिला थेरम पहा. काय पहिला थेरम सांगतो की अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. आता तुम्हाला या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर मधलं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ते आपल्याला माहिती मग असं आहे ax² + 2hxy + by² = 0. ठीक आहे, मग पहिल्या थेरम मध्ये त्यांचं म्हणणं काय? पहिल्या थेरम मध्ये त्यांचं म्हणणं की हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे डिग्री 2 चं ax² + 2hxy + by² = 0, it represents a pair of lines. हे इक्वेशन लाइन्सच्या पेअरला रिप्रेझेंट करतं. म्हणजे हे इक्वेशन दोन लाइन्सला रिप्रेझेंट करतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि अजून एक आपल्याला प्रूव्ह करायचं का हे इक्वेशन ज्या दोन लाइन्सला रिप्रेझेंट करतं त्या दोन्ही लाइन्स असतात ओरिजिन मधून पास होणाऱ्या. हे ध्यानात घ्या, ax² + 2hxy + by² = 0 रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाइन्स. हे इक्वेशन लाइन्सच्या पेअरला रिप्रेझेंट करतं. ही पहिली गोष्ट. आणि पेअर म्हणल्यावर दोन लाइन्स आल्या, त्या दोन्ही लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन असतात. ही दुसरी गोष्ट. या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहे. ठीक आहे, आणि असं केव्हा? असं तेव्हाच होतं जेव्हा h² - ab ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असते. पहा बघा, इफ जर h² - ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर हे जे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y, इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन. बरं, ठीक आहे का? तुमच्या लक्षात आलं का काय प्रूव्ह करायचंय? मग सुरू करू आपण. मग प्रूफ पहा. आपल्याला त्यांनी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y दिलेलं आहे ax² + 2hxy + by² = 0. मग सुरुवातीला आपण तेच कन्सिडर केलं इक्वेशन. कन्सिडर अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y ax² + 2hxy + by² = 0. याला आपण बोललो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही. आता इथून पुढे नीट व्यवस्थित लक्ष द्या. नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता पहा, हे जे इक्वेशन आहे ना ax² + 2hxy + by² = 0, याच्यामध्ये हे जे आहेत ना a, h, b हे सगळे असतात रियल नंबर्स. हे सगळे काय असतात? रियल नंबर्स. रियल म्हणजे नॅचरल नंबर्स आले, त्याच्यामध्ये होल नंबर्स आले, इंटिजर्स आले, रॅशनल नंबर्स आले, इरॅशनल नंबर्स आले. तुमच्या लक्षात येऊ राहिलं का? सगळेच आले त्याच्यामध्ये. मग a, h, b हे काय असतात? रियल नंबर्स. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. हे खाली म्हणतात कन्सिडर 2 केसेस. म्हणतात की आपण दोन केसेस कन्सिडर करू. एक b = 0 ची केस आणि एक b ≠ 0 ची केस. आता असं का बरं दोनच केसेस का केल्या? आपल्याला कसं कळेल का दोन केसेस करायच्या म्हणून? तर इकडे लक्ष द्या नीट व्यवस्थित. काय आपण बोललो की a, h आणि b हे असतात रियल नंबर्स. ठीक आहे, मग कोणता पण एक रियल नंबर आपल्याला दिला, समजा नीट ध्यान द्या बरं का, कोणता पण एक रियल नंबर दिला आपल्याला, तर आपण त्याच्याबद्दल आहे ना एक गोष्ट एकदम फिक्स सांगू शकतो. पहा की तो दिलेला रियल नंबर एक तर 0 असेल नाही तर 0 नसेल. हे फिक्स बोलता येईल का नाही? कोणता पण एक रियल नंबर आपल्याला दिला तर एक तर तो नंबर असेल 0 नाही तर तो 0 नसणार आहे. मग त्याच दोन केसेस त्यांनी केलेल्या आहेत. तुम्हाला सांगितलं का a, h आणि b हे रियल नंबर्स आहे. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं? आता पहा, त्यांनी जे b साठी केलं ना ते a साठी सुद्धा करता येतं. हे ध्यानात घ्या. एक तर a साठी करायचं आपल्याला नाही तर b साठी. h ला विचारात नाही घ्यायचंय. ते कळेल तुम्हाला पुढं, लोड नका घेऊ त्याचा. तुम्ही एवढंच ध्यानात घ्या का एक तर तुम्ही b साठी दोन केसेस करणार आहात किंवा मग a साठी. कारण काय होतं, जे आपण b साठी करतो ना त्याच सिमिलर स्टेप्स सगळ्या आपल्याला
ए साठी फॉलो करता येतात, म्हणून आपण ए आणि बी दोन्हींसाठी पण प्रूफ देत नाही, एकाच कोणासाठी तरी प्रूफ द्यायचा. ठीक आहे, मग आपण देतोय बी साठी. ठीक आहे, ध्यानात येऊ राहिलं. हा, आता मग बी आपला रिअल नंबर आहे आणि आपण बोललो की कोणता पण एक रिअल नंबर दिला आपल्याला तर तो एक तर 0 असणार नाही तर 0 नसणार. मग आपण दोन केसेस बी वर टाकल्या, एक तर बी 0 असेल नाही तर मग बी 0 नसेल. आता या दोन्ही केसेस मध्ये आपल्याला दाखवून द्यायचं का हे जे इक्वेशन आहे x² + 2hxy + dy² 0 हे लाईन्सच्या पेअरला रिप्रेझेंट करते आणि त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत हे आपल्याला दाखवायचंय या दोन्ही केसेस साठी. पण तुमच्या ध्यानात येऊ राहिलं का? हा, लक्षात घ्या. परत त्याला सांगतो, ए, एच आणि बी हे रिअल नंबर्स असतात. ठीक आहे, आपल्याला प्रूफ देताना एक तर ए साठी द्यायचा आहे नाही तर बी साठी द्यायचा आहे. ओके, असं का बरं? कारण की आपण जे बी साठी करतो त्याच सिमिलर स्टेप्स ए साठी फॉलो करता येतात, म्हणून प्रूफ आपण दोन्हींसाठी देत नाही. ए आणि बी साठी आपण एकाच साठी देतो प्रूफ, आपण बी साठी देणार आहोत. ठीक आहे, आणि बी मग आपला रिअल नंबर आहे, कोणता पण रिअल नंबर एक तर 0 असणार नाही तर 0 नसणार. ह्याच दोन केसेस आपण केल्यात, एक तर बी 0 आपण असण्याची केस केली, नाही तर मग आपण म्हणतोय बी नॉट इक्वल टू 0 असेल, है का नाही? ठीक आहे का? हा, आणि ह्या दोन्ही केसेस मध्ये आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं का हे जे इक्वेशन आहे हे लाईन्सच्या पेअरला रिप्रेझेंट करतं आणि त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. आणि असं तेव्हाच होणार जर h² - ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. तुम्हाला म्हणलं ना h ला विचारात नाही घ्यायचंय, कारण की तो h इथे येऊन जातो. या कंडिशन मध्ये h बरोबर येतो पहा, लक्षात घ्या. हा, या कंडिशन मध्ये h इन्व्हॉल्व आहे, लोड नाही घ्यायचा. आता जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. पहिली केस आपण घेणार, मग केस फर्स्ट. पहिली केस काय? का जर का बी असेल 0, जर का बी 0 असेल, मग पहा आता जर का बी 0 असेल तर इथं काय होईल? इथं काय होईल? जर का बी असेल 0 तर ही टर्मच राहणार नाही याच्यामध्ये, म्हणजे इक्वेशन बनून जाईल ax² + 2hxy = 0. हे बघा, ax² + 2hxy = 0. तेच आपण लिहिलं b = 0, देन इक्वेशन 1 बिकम्स. असं तुम्हाला पेपरला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. हे इक्वेशन आपल्याला मिळेल. ओके, आता याच्यातून पहा आपण x कॉमन काढू शकतो. मग x कॉमन काढून घेतला, इथून x गेला, इथं राहिला ax + x गेला 2hy = काय? 0. ठीक आहे, आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही कंबाईन इक्वेशन हा टॉपिक शिकलेले आहात, है का नाही? मग हे जे इक्वेशन आपल्याला मिळालंय हे झालं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स x = 0 and ax + 2hy = 0. बरोबर आहे का? हे आपल्याला कंबाईन इक्वेशन मिळालं. कंबाईन इक्वेशन म्हणू शकता किंवा मग जॉइंट इक्वेशन म्हणू शकता. हे जॉइंट इक्वेशन आहे दोन लाईन्सचं. कोणत्या दोन लाईन्सचं? एक लाईन x = 0 आणि दुसरी लाईन ax + 2hy = 0. ठीक आहे का? खाली म्हणतात वी ऑब्झर्व दॅट दीज लाईन्स पास थ्रू ओरिजिन. मग बरोबरच आहे, या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ते समजून घ्या आता कसं. हे बघा, x = 0 हे असतं y ऍक्सिसचं इक्वेशन. तुम्हाला माहिती आहे का? x = 0 हे y ऍक्सिसचं इक्वेशन असतं. पहा ना, तुम्ही y ऍक्सिस वरती कोणता पण एक पॉइंट घेतला, y ऍक्सिस वरती कोणता पण एक पॉइंट घेतला तर त्याचा x कोऑर्डिनेट नेहमी काय असेल? 0. म्हणूनच आपण y ऍक्सिसचं इक्वेशनच लिहून टाकतो x = 0. मग x = 0 हे y ऍक्सिसचं इक्वेशन आहे आणि y ऍक्सिस ओरिजिन मधून पास होतो का नाही? y ऍक्सिस ओरिजिन मधून पास होतो. म्हणजे पहा, x = 0 हे बरोबर अशा लाईनचं इक्वेशन आहे जी लाईन ओरिजिन मधून पास होती. ठीक आहे, x = 0 हे y ऍक्सिसचं इक्वेशन आहे. y ऍक्सिस स्वतःच एक लाईन आहे, संपला विषय. आणि y ऍक्सिस ओरिजिन मधून पास होतो म्हणजे x = 0 हे अशा लाईनचं इक्वेशन आहे जी लाईन ओरिजिन मधून पास होते. ठीक आहे, दुसरं हे इक्वेशन आपल्याला मिळालंय ax + 2hy = 0. आता आपल्याला माहिती आहे लाईनचं असं इक्वेशन ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट इन्व्हॉल्व नसतो
ते ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन राहतं. याच्यामध्ये पहा x ची टर्म आहे, y ची टर्म आहे, पण याच्यात कॉन्स्टंट इन्व्हॉल्वच नाहीये. आता याच्यात कॉन्स्टंट इन्व्हॉल्व नाही म्हणजे ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. झालं. म्हणजे आपल्याला बरोबर जे इक्वेशन 1 होतं, इक्वेशन 1 जे होतं त्या इक्वेशन 1 ने आपल्याला दोन लाईन्स दिल्या, एक x = 0 आणि एक ax + 2hy = 0, आणि हे दोन्ही इक्वेशन ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्सचेच इक्वेशन आहे हे आपण बघितलं. ठीक आहे. म्हणजे पहिली जी केस आहे b = 0 असतानाची, ते b = 0 असताना आपलं इक्वेशन 1 आपल्याला बरोबर अशा दोन लाईन्स देतं ज्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असतात. ठीक आहे का? ओके. ही जी लाईन आहे ना ax + 2hy = 0 ही पासिंग थ्रू ओरिजिन आहे. हे तुम्ही असं पण बघू शकता की पहा, याला असं लिहिता येईल 2hy = -ax. ठीक आहे. 2hy = काय? -ax. ax तिकडे गेला मायनस, त्याला साइन आलं, आणि y = याला लिहिता येईल मग -a/2h × x. हे ठीक आहे का? 2h इकडे मल्टिप्लायला होता, डिवाइडला पाठवून दिला. मग हे पहा कोणत्या फॉर्म मध्ये मिळालं आपल्याला, हे या फॉर्म मध्ये मिळालं. y = mx. हे पहा ना, y = mx आणि y = mx हे ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन असतं अशा फॉर्म मध्ये. अशा फॉर्म मध्ये कोणत्या लाईनचं इक्वेशन मिळतं आपल्याला? जी लाईन ओरिजिन मधून पास होते, म्हणजे ही लाईन ओरिजिन मधून पास होणारी लाईन. ठीक आहे. ओके. पहिली केस तुम्हाला क्लिअर झाली. मग b ची व्हॅल्यू 0 टाकून द्यायची फक्त इथं, बस. का बरोबर आपल्याला दोन लाईन्स मिळतात आणि दोन्ही पासिंग थ्रू ओरिजिन असतात. पहिली केस संपली. आता दुसऱ्या केस कडे जाऊ आपण. दुसऱ्या केस मध्ये थोडे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये आपण बोललो की जर का b 0 नसेल तर मग काय करायचं? मग इक्वेशन 1 ला आहे ना, इक्वेशन 1 ला b नी मल्टिप्लाय करून टाकायचं. हे ध्यानात ठेवायचंय तुम्हाला. का b जर का 0 नसेल मग काय करायचं? आता b जेव्हा 0 होता तेव्हा तर डायरेक्ट आपण b ची व्हॅल्यू 0 ठेवून दिली, लय सोपं काम झालं आपलं. पण b 0 नसेल तर मग b जर का 0 नसेल तर काय करायचं? ह्या इक्वेशनला b नी मल्टिप्लाय करून टाकायचं डायरेक्ट. पहा, b नी मल्टिप्लाय केलं बघा. we multiply equation 1 by b. b नी मल्टिप्लाय केलं. आपलं इक्वेशन असं होतं ना, ax² + 2hxy + by² = 0. या इक्वेशनला b नी मल्टिप्लाय केलं बा. इथं b आला abx², इथं b आला 2hbxy, आणि इथं पण b नी मल्टिप्लाय झालं. b ला b नी मल्टिप्लाय केलं का b² होऊन जाईल. मग ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही मग. ओके. आता काय केलं आपण? हे बा b² y² इथं लिहून घेतला. ही टर्म प्लस 2hbxy हे लिहून घेतली इथं, आणि ही जी टर्म आहे प्लस आहे इकडे गेल्यावर होऊन जाईल मायनस. ठीक आहे. ओके. सिक्वेन्स ध्यानात घ्या. पहिले b² y², मग 2hbxy आणि ab² तिकडे जाऊन मायनस होऊन गेला. ठीक आहे. आता नीट ध्यान द्या, इथं नीट ध्यान द्या बरं का काय चाललं ते. इकडे लिहून घेतो पहा मी b² y². हे बघा b² y² हा प्लस 2hbxy हा प्लस 2hbxy. आता याला आहे ना मी असं लिहितो, या टर्म्स कडे लक्ष द्या व्यवस्थित. याला मी असं लिहितो, सेपरेट स्क्वेअर देण्याऐवजी एकदाच स्क्वेअर देऊन टाकला. सेपरेट स्क्वेअर देण्याऐवजी एकदा स्क्वेअर दिला. त्याच्यानंतर मी ह्या ज्या टर्म्स आहे ना या अशा अरेंज करतो पहा. 2 त्याच्यानंतर by लिहून घेतो आधी. बघा b आणि y, हा by लिहून घेतला, त्याला एक ब्रॅकेट केला. उरलं काय सांगा बरं? h आणि x उरला का? तो इथं लिहितो hx. जमल ना खेळ? हा. मग पहा आता इथं काय झालं माहिती का, की थोडंसं आहे ना ह्या फॉर्मॅट मध्ये आलं पहा. a² + 2ab असा फॉर्म्युला आहे ना आपल्याजवळ. a² + 2ab + b². आहे का असा फॉर्म्युला? आहे. आता आपल्याकडे पहा a² ची टर्म आहे, 2ab असं पण आहे आपल्याजवळ. इथपर्यंत फॉर्मॅट एकदम क्लिअर बसतोय. पण आपल्याकडे ना प्लस b² ही टर्म नाही आपल्याजवळ. b². आता b² नाही म्हणजे कोणती टर्म नाही बरं आपल्याकडे? हे बघा इथं पहा, a म्हणजे by. हे बघा a म्हणजे काय? by, आणि b म्हणजे hx, आणि आपल्याकडे नाही b². b² म्हणजे hx चा स्क्वेअर आपल्याजवळ नाहीये. हा, मग तो द्यायचा आता hx चा स्क्वेअर. हे बघा
हे बघा नीट नीट पहा इथं एच एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर सेपरेट दिला तर सेपरेट स्क्वेअर दिला तर एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही टर्म आपल्याजवळ नाहीये मग ती दिली या एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर एलएचएस ला पण देऊन टाकली ती टर्म आणि मग एलएचएस ला दिली तर आरएचएस ला पण द्यावीच लागणार मग ऍडिंग एच स्क्वेअर एच एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड्स दोन्ही साइडला आपण एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ही टर्म ऍड केली ठीक आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थित मी समजून सांगितलं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता पुढे पहा आता काय केलं ही टर्म जी मिळाली ना आपल्याला बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2hbxy प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर हीच आहे ना हीच टर्म इथं आहे इथं टर्म हे बघा हा स्क्वेअर जर सेपरेट दिला तर बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस हे बघा 2hbxy यालाच आपण असं लिहिलं होतं आहे ना आणि प्लस hx स्क्वेअर ही टर्म तर आत्ताच दिली आपण मग काय होणार हा डायरेक्ट आता फॉर्म्युलाच बनला का नाही a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर तुमच्या ध्यानात येत आहे ना हा इथं सेपरेट स्क्वेअर देण्याऐवजी एकदा स्क्वेअर दिला ह्या टर्म अशा अरेंज केल्या आपण 2 हा त्याच्यानंतर सांगा बरं 2 त्याच्यानंतर याच्यात by आपण लिहून घेतला होता असा by आणि पुढं hx ठीक आहे आणि पुढं हा सेपरेट स्क्वेअरच्या ऐवजी आपण एकदा स्क्वेअर देणार असा मग बनलं ना a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजेच a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर का ते घेतलं पहा बरोबर तरी एकदा इकडे तुम्हाला दाखवून देतो हे फॉर्म्युला कोणाचा आहे हा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे मग a म्हणजेच by प्लस b म्हणजे पहा hx आहे बघा b म्हणजे hx ब्रॅकेट स्क्वेअर by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर आलं का बरोबर by प्लस hx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बघा इकडे काय केलं x स्क्वेअर कॉमन घेतला x स्क्वेअर आहे बघा x स्क्वेअर कॉमन घेतलाय मग प्लस ची टर्म आधी लिहिली h स्क्वेअर उरला तो आधी लिहिला आणि मायनस ची टर्म नंतर लिहिली मायनस ab तुमच्या ध्यानात आलं का ओके इथपर्यंत काही टेन्शन तुम्हाला नसायला पाहिजे आता समजा आपल्याला 2 दिलेला असेल 2 तर 2 ला असं लिहिता येईल का रूट 2 चा स्क्वेअर लिहिता येईल ना 2 ला रूट 2 चा स्क्वेअर लिहिता येईल स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन 2 च्या येणार आहे तसं आहे ना h स्क्वेअर मायनस ab ही जी टर्म आहे ना नीट ध्यान द्या बरं का h स्क्वेअर मायनस ab ह्या टर्मला आपण लिहिलं रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे इथं पण स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन h स्क्वेअर मायनस ab येणार आहे पण आता इथे एक लय महत्त्वाची गोष्ट आहे ती इथं दिलेली पहा ती कंडिशन त्यांनी दिलेली होती आपल्याला h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तरच हे इक्वेशन ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतं हा ठीक आहे मग पहा आता हे बघा इथं पहा आता नीट ध्यान द्या तर h स्क्वेअर मायनस ab ला आपण लिहिलंय रूट मध्ये त्याचा स्क्वेअर लिहिला पण आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ना इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे का रूट मध्ये ना निगेटिव्ह नंबर आला तर नाही चालत तुम्हाला माहिती आहे रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आला तर चालत नाही का बरं कारण की रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आला ना तर त्याचा आन्सर जातं कॉम्प्लेक्स मध्ये त्याचा आन्सर कशामध्ये जातं कॉम्प्लेक्स मध्ये आन्सर जातं कॉम्प्लेक्स मध्ये हे बघा असं समजा आता रूट मध्ये आला -4 मग याला आपण असं लिहितो पहा रूट ऑफ 4 इंटू -1 -4 ला दिलं 4 इंटू -1 आता आपण याला सेपरेट रूट देतो मग रूट 4 इंटू रूट -1 बरोबर मग त्याच्यानंतर 4चं रूट किती 2 आणि तुम्हाला हे माहित पाहिजे आता कॉम्प्लेक्स नंबर्स तुम्ही 11वी ला शिकलेले -1 चं रूट असतं i ठीक आहे मग जर का रूट मध्ये आला निगेटिव्ह नंबर तर त्याचा आन्सर जातो कॉम्प्लेक्स मध्ये आणि कॉम्प्लेक्स मध्ये आन्सर आपल्याला नाही चालत का बरं कारण की कॉम्प्लेक्स नंबर्स असतात इमॅजिनरी ते इमॅजिनरी नंबर्स असतात मग त्यांना आपण विचारात घेत नाही आपण नेहमी रिअल नंबर्सला विचारात घेतो लक्षात येऊ राहिलं का म्हणून आहे ना रूट मध्ये निगेटिव्ह नंबर नाही चालत आपल्याला ध्यानात घ्या मग काय काय चालतं रूट मध्ये पॉझिटिव्ह नंबर चालतो रूट मध्ये पॉझिटिव्ह नंबर चालतो आणि रूट मध्ये ना 0 पण चालतो लक्षात घ्या
हे कॉम्प्लेक्स काढून टाकतो, कारण की रूट मध्ये पॉझिटिव्ह नंबर आला तर कॉम्प्लेक्स असं काही आन्सर भेटत नाही, रिअल आन्सर भेटतं. मग हे बघा, रूट मध्ये जर का 9 आला पॉझिटिव्ह, 9चं रूट काय 3, काही कॉम्प्लेक्स वगैरे नाही आला, असं आय वगैरे नाही आलं. आय तेव्हाच येतो जेव्हा रूट -1 येतो, तो ध्यानात घ्या. हा, मग रूट मध्ये पॉझिटिव्ह नंबर चालतो आणि रूट मध्ये 0 पण चालतो, कारण की 0चं रूट 0 पण रिअल नंबर, काय टेन्शन नाही. 0चं रूट 0 येणार आणि पॉझिटिव्ह नंबरचं रूट पॉझिटिव्ह येणार, टेन्शनच नाही डोक्याला. म्हणजे रूट मध्ये 2 नंबर चालतात, एक पॉझिटिव्ह आणि एक 0. मग पहा आता या h² - ab ला आपण असं लिहिलं ना, रूट मध्ये लिहिलं आणि त्याचा स्क्वेअर लिहून टाकला. आता h² - ab ला रूट मध्ये लिहिलं म्हणल्यानंतर हा जो h² - ab हा कसा पाहिजे, हा पॉझिटिव्ह पाहिजे. रूट मध्ये कसा नंबर चालतो, एक तर पॉझिटिव्ह नाही तर 0. मग हा h² - ab आता रूट मध्ये लिहिला म्हणल्यावर h² - ab एक तर पॉझिटिव्ह पाहिजे, नाही तर मग 0 पाहिजे. त्याची तर लिहिलेलं आहे आपण का h² - ab एक तर पॉझिटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह म्हणजेच ग्रेटर दॅन 0, नाही तर मग पाहिजे इक्वल टू 0. तुमच्या ध्यानात येऊ राहिलं का? म्हणून ही कंडिशन फार महत्वाची, लक्षात घ्या. हा, मग तेच ना, जर का ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच हे इक्वेशन ओरिजिन मधून पास होणाऱ्या 2 लाईन्सला रिप्रेझेंट करतं. ठीक आहे, बर, काय अडचण नाही. मग पुढे जाऊ. आता पुढे काय केलं, तर ही पूर्ण टर्म जी होती ही इकडं प्लस होती, पॉझिटिव्ह, ही पूर्ण टर्म इकडे आणली लेफ्ट हँड साईडला आणि मायनस होऊन गेली. मग ती प्लसची काय झाली मायनस. त्याच्यानंतर सेपरेट स्क्वेअर देण्याऐवजी आपण एकदा स्क्वेअर लिहिला. पहा, सेपरेट स्क्वेअर देण्याऐवजी एकदा स्क्वेअर लिहून टाकला. इथपर्यंत ठीक आहे का? मग आता पुढे जायचं आपल्याला मग इकडं. हा, मग ध्यान द्या. आता हे बघा, इथं आता फॉर्म्युला वापरायचा परत आपल्याला. a² - b². तुम्हाला माहिती का फॉर्म्युला? a² - b², a + b a - b, a + b a - b. ठीक आहे. मग आता a म्हणजे काय झाला आपला by + hx. ठीक आहे. आणि b काय झाला आपला, हा बाई √h² - ab × x. एकदा दोघांची ऍडिशन, एकदा सबट्रॅक्शन. हे बघा, एकदा बघा असं झालं a + b आणि a - b. एकदा ऍडिशन केली बरोबर, a आणि b ची व्हॅल्यू टाकली बरोबर, आपली a आणि b ची व्हॅल्यू टाकून दिली. एकदा ऍडिशन, एकदा सबट्रॅक्शन. = 0. तुमच्या ध्यानात आलं, = 0. ओके. a म्हणजे ही टर्म आणि b म्हणजे बाई ब्रॅकेट मधली बाई टर्म. ठीक आहे, ओके. पुढे जाऊ आता. आता पुढे काय केलं, हे बघा, लाईनचं जे इक्वेशन असतं ना, लाईनचं ते असं अशा फॉर्म मध्ये असतं, x + by + c = 0 अशा फॉर्म मध्ये असतं. म्हणजे आधी x ची टर्म, मग y ची टर्म, मग कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट असं. हा, पहिले x ची टर्म मग y ची टर्म. ठीक आहे. मग तसंच केलं पाहिजे. ही जी x ची टर्म आहे ना, ती लिहून घेतली आधी. हा आहे का x ची टर्म, फक्त x कॉमन काढून घेतला. हे बघा, hx इथं पण x आहे, हे रूटच्या टर्मकडे पण x आहे, x कॉमन काढला. ठीक आहे. x कॉमन काढला, काय उरलं h + √h² - ab. आधी x ची टर्म लिहून घेतली, x कॉमन काढला आणि मग y ची टर्म + by. ओके. इनटू परत इकडे पण तेच करायचं, x ची टर्म आधी आणि x च्या 2 टर्म म्हणून x कॉमन. मग आलं h - √h² - ab, x कॉमन आणि हा by = काय 0. परत आता आपल्या लक्षात आलं पाहिजे का हे जे मिळालंय आपल्याला हे कंबाईन इक्वेशन. हे जे भेटलं ना, हे परत काय आहे, कंबाईन इक्वेशन आहे. 2 लाईन्स आहे बघा, प्रॉडक्ट, असा 2 लाईन्सचा प्रॉडक्ट आहे बरोबर, विच इज द कंबाईन इक्वेशन ऑफ द लाईन्स. हे बघा, ही एक लाईन h + √h² - ab × x + b × y = 0 आणि बघा ही एक लाईन = 0. अशा 2 लाईन्स मिळाल्या. मग हे प्रूव्ह झालं. काय प्रूव्ह झालं का b ≠ 0 असताना पण लाईन्सची पेअर मिळते. हे तर झालं प्रूव्ह, है ना. आपल्याला पेअर मिळते हे पण दाखवायचं होतं आणि ती पेअर ओरिजिन मधून पास होते हे पण दाखवायचं होतं. ठीक आहे. मग पेअर तर मिळाली, आता पेअर तर मिळाली, 2 लाईन्स तर मिळाल्या. आता दोन्ही पासिंग थ्रू ओरिजिन आहेत हे दाखवायचं राहिलं, ते दाखवून देऊ. हा, मग दॅट इज, आता ह्या 2 लाईन्स तर मिळाल्या आपल्याला, ही एक आणि ही एक. आता दॅट इज यालाच कसं लिहिता येईल ते नाही का मगाशी तुम्हाला करून दाखवलं होतं.
y ची टर्म एका बाजूला ठेवायची by आणि x ची टर्म आहे ना दुसऱ्या साईडला जाऊ द्यायची. बाई तुम्हाला दाखवलं करून हे बाई ही जी लाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला आधी थोडीशी हिंट देऊन ठेवली होती मी. y ची टर्म एका बाजूला x ची टर्म दुसऱ्या बाजूला पाठवून द्यायची प्लस इकडे मायनस y ची व्हॅल्यू काढून घ्यायची. असं म्हणजे y mx च्या फॉर्म मध्ये आणायचं आपल्याला, कारण की y mx हा फॉर्म असतो ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचा. तेच केलेलं आहे. ही पहिली जी लाईन आहे याच्यात ती y ची टर्म एका बाजूला आणि पूर्ण x ची जी टर्म आहे ही त्या साईडला पाठवली. तेव्हा x ची टर्म त्या साईडला पाठवली ना तर हा h आहे ना हा प्लस आहे ना होऊन जाईल मायनस. ही रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab ही टर्म प्लस आहे इकडे गेला होऊन जाईल मायनस. ठीक आहे, आपला x ॲज इट इज. इकडे पण तेच केलंय. y ची टर्म एका बाजूला हा आणि जी x ची टर्म आहे ही पूर्ण x ची टर्म ही तिकडे पाठवली. मग h प्लस आहे इकडे गेला मायनस, ही टर्म मायनस इकडे गेला प्लस, आपला x ॲज इट इज. ओके, नंतर हा मल्टिप्लायला असलेला b डिवाइडला पाठवला, मल्टिप्लायला असलेला b डिवाइडला पाठवला. आणि आपल्याला झिरोने डिवाइड नाही करता येत आहे ना, झिरोने डिवाइड करता येत नाही. मग b डिवाइडला आला म्हणल्यावर b झिरो नसायला पाहिजे. मग केसच काय आपली, केस नंबर 2 b इज नॉट इक्वल टू 0. पहा बारीक काम झालं का नाही. b नॉट इक्वल टू 0 आहे, मग b डिवाइडला आला तरी काय अडचण नाही आपल्याला. ओके, मग हे जे इक्वेशन्स मिळाले आता हे बरोबर y इज इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये आले का. y इज इक्वल टू mx, केवढा मोठा m आहे पहा. y इज इक्वल टू mx, m म्हणजे लाईनचा स्लोप माहिती आहे तुम्हाला. मग y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx. ठीक आहे, असं बरोबर y इज इक्वल टू mx च्या फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळाले. आणि y इज इक्वल टू mx हा ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनच्या इक्वेशनचा फॉर्म असतो. म्हणून मग वी ऑब्झर्व दॅट दीज लाईन्स पास थ्रू ओरिजिन. संपला विषय. मग दोनच केसेस करायच्या होत्या, एक b इज इक्वल टू 0 ची केस आणि एक b नॉट इक्वल टू 0 ची केस. दोन्ही केसेस मध्ये हे प्रूव्ह झालं का जे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y ax square plus 2hxy plus by square is equal to 0 हे लाईन्सच्या पेअरला रिप्रेझेंट करतं. आणि ती पेअर जी असते म्हणजे त्या दोन्ही लाईन्स ज्या असतात त्या असतात थ्रू ओरिजिन, म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन म्हणा, नाही तर थ्रू ओरिजिन म्हणा चालतं. हा, लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि असं तेव्हाच जेव्हा h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. ते इथं पाहिलं आपण का हे असेल तरच आपल्याला त्या h स्क्वेअर मायनस ab ला रूट मध्ये घेता येतं आणि त्याचा स्क्वेअर असं लिहिता येतं. मग ठीक आहे का. ओके, संपला मग पहिला थेरम. आता दुसऱ्या थेरम कडे जाऊ आपण. हा, पुढचा थेरम पहा. मग इफ थीटा इज द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स गिव्हन बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. की समजा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन ज्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतं त्या दोन लाईन्स मधला ॲक्यूट अँगल थीटा आहे. तुमच्या लक्षात येत आहे का. आता अगोदरच्याच थेरम मध्ये आपण प्रूव्ह केलं का ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतं आणि त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन असतात है ना. हा, मग त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल समजा थीटा आहे. ठीक आहे, ॲक्यूट म्हणजे 90 पेक्षा छोटा अँगल. ठीक आहे, तो थीटा आहे. कसं काय तर आपल्याला प्रूव्ह करायचं आता का tan ऑफ थीटाची व्हॅल्यू आहे ती मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. आणि त्यांचं म्हणणं का a प्लस b नॉट इक्वल टू 0 आहे. ते ठीक आहे, a प्लस b ची व्हॅल्यू जर 0 झाली तर 0 ने डिवाइड नाही करता येत म्हणून त्यांनी दिलंय का a प्लस b नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. हा, आता नीट ध्यान द्या. प्रूफ असा सुरू होतो. Let m1 and m2 be the slopes of the lines represented by the equation ax square plus 2hxy plus by square is equal to 0. ठीक है, कि ax square plus 2hxy plus by square is equal to 0 हे इक्वेशन ज्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतं का त्या दोन लाईन्सचे स्लोप्स समजा m1 आणि m2 आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये दोन लाईन्स आहे ना, त्या दोन लाईन्सचे स्लोप घेऊन टाकले m1 आणि m2. मग आता तुम्हाला माहित पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे
m1 प्लस m2 ची व्हॅल्यू येते -2h/b आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू येते a/b. ठीक आहे. सम ऑफ दी स्लोप्स -2h/b असते आणि प्रॉडक्ट ऑफ दी स्लोप प्रॉडक्ट असतो a/b. आता ते इथूनच येते बघा, तुम्हाला थोडासा अंदाज देतो. आता एवढ्यात आपण प्रूव्ह केलंय का हे जे आहे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतं, है ना. इथं दाखवलं होतं पहा. हे बघा b नॉट इक्वल टू 0 असताना या दोन लाईन्स है ना, या दोन लाईन्स असतात. आपण दाखवलं होतं का या दोन्ही लाईन्स y इज इक्वल टू mx या फॉर्म मध्ये येतात, है ना. y इज इक्वल टू mx, याच्यामध्ये m म्हणजे स्लोप. मग इथूनच आपल्याला त्या स्लोप्सच्या व्हॅल्यू मिळतात पहा. यांनी इथं म्हणलंय ना की m1 and m2 be the slopes of the lines represented by the equation. हे इक्वेशन ज्या दोन लाईन्सला रिप्रेझेंट करतं ना त्यांच्या स्लोप्सचे फॉर्म्युले ते इथे मिळतात. तेव्हा y इज इक्वल टू समजा आपण घेतलं m1 इंटू x. तुमच्या लक्षात येऊ राहिलं का मी काय करतोय ते? ही पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx च्या फॉर्ममध्ये. आपण पहिल्या लाईनच्या स्लोपला नाव दिलं m1, y इज इक्वल टू m1x असं बनलंय. आणि दुसरं समजा घेतलं y इज इक्वल टू m2x. ठीक आहे. तुमच्या ध्यानात येते का ही जी व्हॅल्यू आहे ना ही पहिल्या लाईनच्या स्लोपची व्हॅल्यू आहे m1 ची व्हॅल्यू आणि ही दुसऱ्या लाईनच्या स्लोपची व्हॅल्यू आहे म्हणजे m2 ची व्हॅल्यू. ठीक आहे. ह्याच दोन्ही व्हॅल्यूंची जर ऍडिशन केली ना m1 प्लस m2 तर एवढी येते बरोबर -2h/b. आणि त्याच दोन व्हॅल्यूंचा प्रॉडक्ट घेतला m1 इंटू m2 या दोन व्हॅल्यूंचा प्रॉडक्ट घेतला ना तर एवढा येतो a/b. ठीक आहे. लोड नाही घ्यायचा. सध्या फॉर्म्युले म्हणून आपल्याला माहित पाहिजे, डायरेक्ट पाठ पाहिजे आपलं m1 प्लस m2 -2h/b आणि m1 इंटू m2 a/b. हो ठीक आहे. मग हे आपल्याला आता प्रूव्ह करायचंय tan θ इज इक्वल टू पहा कसं येतं ते. नाव आता हे डायरेक्ट घेतलं m1 m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2. फार सोपं आहे. हे बघा इकडे लक्ष द्या. a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा काय फॉर्म्युला रे? a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा काय फॉर्म्युला? मग आपल्याला माहिती फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². ठीक आहे. काही अडचण नाही याच्यामध्ये. आता नीट ध्यान द्या. मी काय केलं याच्यामध्ये ॲडिंग 2ab अँड सबट्रॅक्टिंग 2ab. 2ab ऍड केला आणि सबट्रॅक्ट केला, काही फरक नाही पडणार आहे ना. ठीक आहे. आता हे कसं वापरतो पहा, हे असं वापरतो a² नंतर मी पहिले ना ही टर्म लिहितो +2ab चालेल. +2ab आधी लिहिला, त्याच्यानंतर मग मी लिहितो राहू देऊ काही असं +2ab लिहिला आधी आपण, मग लिहितो +b² +b² आणि याला एक ब्रॅकेट करून टाकतो. आता काय काय उरलं -2ab -4ab. ठीक आहे. आणि हा कोणाचा फॉर्म्युला आहे a² + 2ab + b² हा a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. वो ठीक आहे का? ओके. हा a + b ब्रॅकेट स्क्वेअर -4ab. मग हाच फॉर्म्युला तिथं वापरलाय m1 आणि m2 साठी वापरलाय. बघा m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2. a ची व्हॅल्यू m1 घेतली आणि b ची व्हॅल्यू m2. तुमच्या लक्षात येऊ राहिलं का? हाच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे पहा. m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4m1 m2. ओके. पुढं m1 + m2 ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ -2h/b. ओके. ती टाकून दिली. -4 ॲज इट इज m1 इंटू m2 ची व्हॅल्यू आपल्याजवळ a/b. ओके का? ती टाकून दिली. इथं स्क्वेअर घेऊन टाकला -2 चा स्क्वेअर 4 h चा स्क्वेअर h² आणि b चा स्क्वेअर b². इथं काय केलंय माहिती का? बेस सेम करून घेतला. बेस इथं खाली बेस काय आला b². इथं बेस काय होता b. मग काय केलं b नी वरती पण मल्टिप्लाय खाली पण मल्टिप्लाय, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला b नी मल्टिप्लाय करून टाकलं. मग वरती आलं 4ab आणि खाली झालं b × b b². तुमच्या लक्षात येऊ राहिलं का? सोपे कॅल्क्युलेशन एकदम. मग बेस सेम आहे आता
बी स्क्वेअर तो एकदाच लिहिला, बी स्क्वेअर एकदाच लिहिला आणि वरती पहा काय होईल, हा जो आहे ना 4h स्क्वेअर मायनस 4ab, याच्यातून 4 कॉमन h स्क्वेअर मायनस ab, ठीक आहे ना, ओके चाललंय का? आणि स्क्वेअर रूट घेऊन टाकलं, मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर इकडे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, m1 मायनस m2 इज इक्वल टू प्लस और मायनस, हे ठीक आहे ना, हा 4 चं रूट 2, इकडं रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab आणि b स्क्वेअरचं रूट b, ओके का? इथपर्यंत काहीच तुम्हाला अडचण नसायला पाहिजे. आता पुढं पहा, ठीक आहे, मग शेवटची स्टेप आहे आता, ॲज थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, tan theta is equal to modulus of m1 minus m2 upon 1 plus m1 m2, हे तुमचं 11 स्टँडर्डला झालेलं आहे, 11वीत असताना झालेलं आहे. पहा तुम्हाला स्ट्रेट लाईन चॅप्टर होता, त्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलेले का जर का दोन लाईन्स मधला ॲक्यूट अँगल थिटा असेल आणि त्या दोन लाईन्सचे स्लोप्स आपल्याला माहिती असतील m1 आणि m2, तर tan थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2, तो डायरेक्ट लिहून टाकायचा. मग इज इक्वल टू आता m1 मायनस m2 ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ, m1 मायनस m2 ची ही व्हॅल्यू प्लस और मायनस वाली व्हॅल्यू टाकून दिली, प्लस और मायनस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ s स्क्वेअर मायनस ab अपॉन b डिवाइडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2 आपल्याकडे व्हॅल्यू आहे a अपॉन b, ठीक आहे ना, हा काय अडचण नाही. हे सोडवायचं थोडं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, b इंटू 1 b प्लस a अपॉन b असं आहे, b प्लस a अपॉन b, मग वरती पण अपॉनला b आहे, खाली पण असेल अपॉनला b, b ला b कॅन्सल, खाली राहिलं मग b प्लस a म्हणजेच a प्लस b, ठीक आहे का? ओके, हा झालं का? मग प्रूफ tan थिटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ, हे प्लस और मायनस खाली लिहायची काय गरज नाही, कारण की मॉड जो आहे तो नेहमी पॉझिटिव्हच येतो का नाही, मग प्लस मायनस लिहायची काय गरज नाही, ठीक आहे. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, प्रूव्ह झालं. हे दोन थिअरम पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मधले हे तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहेत स्टेट बोर्डच्या पेपरला, खूप महत्त्वाचे, लक्षात घ्या. ठीक आहे, थांबू आपण, भेटूयात परत पुढच्या एखाद्या लेक्चरला. ओके.